नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ॲज सपोर्ट या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण इयत्ता 10वीचा इंग्लिश विषयाचा 27 फेब्रुवारी रोजी होणारा पेपर बोर्डाच्या परीक्षेत कसा लिहायचा ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जर मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही बोर्डाच्या परीक्षेत पेपर लिहाल तर तुम्ही देखील 80 पैकी 80 मार्क्स मिळवल्याशिवाय राहणार नाही. तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ संपूर्ण पहा. व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे, त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पहा. सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो, तुमचा इथे सीट नंबर अंकात व्यवस्थित घातल्यानंतर तो अक्षरात देखील लिहायचा आहे व तुमची सही करायची आहे. केंद्र क्रमांक लिहून त्यानंतर विषय जो असणार आहे तो इंग्रजी असणार आहे व दिनांक 27 फेब्रुवारी 2026. उत्तर लेखनाची भाषा ही इंग्लिश असणार आहे. तर चला तर तुमचा एकूण इंग्लिश विषयाचा पेपर हा 80 मार्क्सचा असणार आहे. त्यामध्ये तुम्हाला सेक्शन 1 जो असणार आहे तो असणार आहे लँग्वेज स्टडीचा. क्वेश्चन नंबर 1A जो असणार आहे ते तुम्हाला 8 मार्क्ससाठी विचारण्यात येतो, ज्यामध्ये पहिला जो असतो तो 2 मार्क्ससाठी असतो, ज्यामध्ये तुम्हाला एखादा अपूर्ण वर्ड्स देतील, ज्यामध्ये तुम्हाला लेटर्स योग्य लेटर्स लिहून तो वर्ड अर्थपूर्ण असा वर्ड तयार करायचा आहे, ज्यामध्ये तुम्हाला 4 विचारतील आणि प्रत्येकाला अर्धा मार्क्स असल्यामुळे येथे 2 मार्क्ससाठी हा पहिला प्रश्न असणार आहे. त्यानंतर दुसरा जो असणार आहे तो विद्यार्थी मित्रांनो अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये तो तुम्हाला वर्ड्स लिहायचे आहेत, ज्यासाठी तुम्हाला 2 मार्क्स असणार आहेत. 2 विचारतील, प्रत्येकाला 1-1 मार्क्स आहे. त्यानंतर तिसरा जो असणार आहे तो तुम्हाला पंक्चरप्रमाणे व्यवस्थित विरामचिन्हांचा वापर करून ते वाक्य अर्थपूर्ण असे लिहायचे आहे, ज्यामध्ये तुम्ही डबल कोटेशन, त्यानंतर पूर्णविराम, त्यानंतर कॉमा हे जिथे जिथे योग्य ठिकाणी लिहून तुम्हाला ते वाक्य लिहायचं आहे, ज्यासाठी तुम्हाला मार्क्स असणार आहेत. किती? 2 मार्क्स असणार आहेत. 2 वाक्य देतील. त्यानंतर चौथा जो असणार आहे, एखादा तुम्हाला वर्ड्स देतील आणि त्या वर्ड्समधील लेटर्सचा उपयोग करून तुम्हाला अर्थपूर्ण असे ॲटलिस्ट 3 मिनिमम वर्ड्स तयार करायचे आहेत, ज्यासाठी तुम्हाला मार्क्स असणार आहेत. 2 मार्क्स असणार आहेत. आणि पाचवा जो असणार आहे तो बघा मित्रांनो, कंप्लीट द वेब. एखादं तुम्हाला लाईफ असं एखादं वर्ड्स येतील ज्याच्याशी रिलेटेड ॲडजेक्टिव्स, त्यानंतर तुम्ही बघा लाईफ, हॅपी, ब्युटिफुल, प्लीझंट, ॲक्टिव्ह, हेल्दी असे जे ॲडजेक्टिव्ज असतील ते व्यवस्थित लिहायचे आहेत चौकटीत. त्याला मार्क्स असणार आहेत. 2 मार्क्स हे असणार आहेत. त्यानंतर त्यानंतर 6वा जो असणार आहे तो त्यामध्ये तुम्हाला व्यवस्थित असं एका वर्ड्सच्या शेवटच्या लेटर्समधून दुसरा वर्ड्स तयार करायचा आहे. जर तिथं नाऊन तयार करायला सांगतील तर नाऊनच करायचं आहे. वर्ब तयार करायला सांगितलीत तर वर्बच करायचा आहे, किंवा ॲडजेक्टिव्ज असे आपल्याला एक चेन तयार करायची आहे, ज्याच्यासाठी 2 मार्क्स असणार आहेत. क्वेश्चन नंबर 1A जो असणार आहे तो तुम्हाला 8 मार्क्ससाठी असल्यामुळे तुम्हाला कोणतेही 4च प्रश्न सोडवायचे आहेत, ज्यामध्ये तुम्हाला किती 6 प्रश्न विचारतील आणि 2 ऑरला असणार आहेत, ज्यातील 4 सोडवल्यावर तुम्हाला 4 मार्क्स मिळणार आहेत. तर यामध्ये तुम्हाला जो प्रश्न सोपा जाईल, ज्या प्रश्नाला तुम्ही ॲश्युअर आहात तोच प्रश्न तुम्हाला अटेंड करायचा आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन नंबर जो 1B असणार आहे तो असणार आहे तुमचा डू ॲज डायरेक्टेड, जो असणार आहे किती 2 मार्क्ससाठी असणार आहे. पहिला जो असणार आहे तो असणार आहे तुम्हाला 1 मार्क्ससाठी. एखादी फ्रेज येतील आणि त्यापासून तुम्हाला अर्थपूर्ण असं वाक्य तयार करा म्हणून सांगतील. तर इथं टू रन अवे, द गर्ल हॅड टू रन अवे फ्रॉम द फील्ड, तर यासाठी 1 मार्क्स असणार आहे. किंवा ह्याला देखील ऑरला असणार आहे. एखादं तुम्हाला अपूर्ण सेंटेन्स देतील आणि त्याच्या पुढे तुम्हाला ॲड अ क्लॉज टू दी फॉलोइंग सेंटेन्स, हे 1 मार्क्ससाठी जर तुम्हाला कोणतं यापैकी सोपं जात असेल तर ते तुम्ही अटेंड करायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, सेकंड जो असणार आहे तो 1 मार्क्ससाठी असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला प्रिफिक्स किंवा सफिक्स ॲड करायला सांगतील, ज्यापासून नवीन वर्ड तयार करा किंवा एक मिनिंगफुल सेंटेन्स तयार करायला सांगतील. कोणतंही एका त्या वर्ड्स देतील. त्या आता इथं पे हा रिपे तयार केला आहे. पेपासून रिपे ह्याला काय जोडले, प्रिफिक्स जोडलेला आहे. आणि हॅपीला हॅपीली जोडलेलं आहे, ते सफिक्स जोडलेलं आहे. तर यापैकी एका वर्ड्सचा वापर करून तुम्हाला मिनिंगफुल सेंटेन्स तर
तयार करायला सांगतील, ज्याला 1 मार्क्स असणार आहे. तर ह्यामध्ये देखील तुम्हाला ऑरला हे प्रश्न असतील, जे तुम्हाला सोपे जाईल. तो प्रश्न तुम्हाला अटेंड करायचा आहे आणि हा मार्क्स किती 2 मार्क्ससाठी असणार आहे. तर अशा प्रकारे सेक्शन 1 जो असणार आहे तो 1 क्वेश्चन नंबर 1 ए जो असणार आहे तो 10 मार्क्ससाठी असणार आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, सेक्शन 2 जो असणार आहे तो बघा 20 मार्क्ससाठी असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला टेक्स्च्युअल पॅसेज येतील. जे पॅसेज तुमच्या ओळखीचेच असणार आहेत, जे तुम्ही पाठ्यपुस्तकात वाचलेले असणार आहेत किंवा त्याचा अभ्यास केलेला असणार आहे. क्वेश्चन नंबर 2A1 जो असणार आहे तो 10 मार्क्ससाठी असणार आहे, ज्यामध्ये A1 जो असणार आहे तो सिम्पल फॅक्च्युअल, ज्यामध्ये तुम्हाला पॅसेजवरचेच प्रश्न विचारतील, जसं की फिल इन द ब्लँक्स, ट्रू और फॉल्स, वेब चार्ट बेस्ड ऑन द पॅसेज. तर प्रत्येकी तुम्हाला किती हे ट्रू और फॉल्स विचारलेलं आहे, त्यामध्ये तुम्हाला 2 मार्क्ससाठी असणार आहे A1 जो असणार आहे तो. त्यानंतर A2 जो असणार आहे तो त्याच्यापेक्षा जरा कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स विचारतील किंवा व्हाय टाईपचे क्वेश्चन्स, हाऊ टाईपचे क्वेश्चन्स, जे पॅरेग्राफवर बेस्ड असणार आहेत आणि पॅरेग्राफमधील तुम्हाला ते शोधून उत्तर लिहायचं आहे. किंवा इथं एखादी वेब डायग्राम दिलेली आहे बघा, आणि ज्यामध्ये तुम्हाला काय केलेलं आहे तर त्याचं उत्तर हे हुडकून लिहायचं आहे. तर तुम्ही ते पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो. आणि A3 जो असणार आहे तो असणार आहे तर व्होकॅब्युलरी बेस्ड असणार आहे, जो 2 मार्क्ससाठी असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला समानार्थी, सिनोनिम्स, अँटोनिम्स पॅसेजमधले शोधून लिहा. त्यानंतर मॅचिंग पेअर्स आणि ह्या वर्ड्सचे डिस्क्रायबिंग वर्ड्स इथे विचारले आहेत, जे असणार आहेत 2 मार्क्ससाठी असणार आहे. चौथा जो असणार आहे तो बघा विद्यार्थी मित्रांनो, ग्रामर म्हणजेच लँग्वेज स्टडीचा असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला टेन्स चेंज सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये करा किंवा सिम्पल पास्ट टेन्समध्ये करा, हे 1 मार्क्ससाठी असणार आहे. व इन्फिनिटिव्हचा वापर करून तुम्ही सेंटेन्स लिहा. टू इग्नोर, तर इथं 1 मार्क्स असणार आहे. तर A4ला किती 2 मार्क्ससाठी A4 विचारण्यात येतो. त्यानंतर A5 जो असणार आहे तो पर्सनल रिस्पॉन्सचा असणार आहे, ज्यामध्ये ओपन एंडेड क्वेश्चन्स हे विचारतात. आणि ओपन एंडेड क्वेश्चन्समध्ये तुमचं मत हे लिहायचं असतं. इथं बघा, द फॉलोइंग टाईप ऑफ स्टोरी आय लाईक टू रीड बिकॉज आय लाईक टू रीड मिस्टेरियस बुक्स opens intrigue people as they keep the person hooked and also they open the mind of a पर्सन. तर अशा प्रकारे तुम्हाला किती 5 ते 6 ओळीत पर्सनल रिस्पॉन्सचा प्रश्न हा काय करायचा आहे, सोडवायचा आहे, ज्यासाठी तुम्हाला किती मार्क्स असणार आहेत तर 2 मार्क्स हे असणार आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन नंबर 2B जो असणार आहे तो देखील सीन पॅसेज टेक्स्च्युअल पॅसेजमधलाच असणार आहे, ज्यासाठी मार्क्स किती 10 असणार आहेत. सेम फॉर्मॅट आहे. क्वेश्चन नंबर 2Aला जो फॉर्मॅट होता पॅसेजवरचे A1 A2, त्याला B1 देखील सिम्पल फॅक्च्युअलमध्ये फिल इन द ब्लँक्स 2 मार्क्ससाठी. त्यानंतर B2 जो असणार आहे ते वाय और शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स, हाऊ टाईपचे क्वेश्चन्स हे विचारणार आहेत, ज्यामध्ये बघा इथं विचारले मीनाचं कॅरेक्टर तुम्हाला डिस्क्राईब व्यवस्थित करायचं आहे. तर ते असणार आहे किती तुम्हाला 2 मार्क्ससाठी विचारण्यात येतं. त्यानंतर तुम्हाला B3 असणार आहे, तो देखील किती व्होकॅब्युलरी बेस्ड असणार आहे, ज्यामध्ये तुम्ही सिनोनिम्स अँटोनिम्स विचारतील 2 मार्क्ससाठी. B4 जो असणार आहे तो ग्रामरचा असणार आहे, ज्यामध्ये क्वेश्चन टॅग किंवा सिम्पल पास्ट टेन्समध्ये करा किंवा व्हॉइस चेंज द व्हॉइस, पॅसिव्ह ॲक्टिव्ह वॉइसचे पॅसिव्ह व्हॉइस करा. तर असे सिम्पल ग्रामरचे क्वेश्चन्स असणार आहेत, जे पॅसेजवरचे बेस्ड असतात आणि जे तुम्हाला ग्रामर जर तुम्हाला येत असेल तर ते व्यवस्थित तुम्ही अगदी सोडवायचे आहे, ज्याला 2 मार्क्स असणार आहेत. B5 जो अगेन असणार आहे तो काय असणार आहे तर पर्सनल रिस्पॉन्सचा असणार आहे, आणि ज्यामध्ये तुम्हाला तुमचे मत हे लिहायचं आहे. तर इथे एक दिलेला आहे बघा पर्सनल रिस्पॉन्ससाठी. अ फ्रेंड इन माय ओपिनियन शुड बी समवन हु इज सपोर्टिंग अँड एनकरेजिंग. जर तुमच्या मते तुमचा फ्रेंड कसा असला पाहिजे तर तो सपोर्टिंग आणि एनकरेजिंग असला पाहिजे, आणि तो ट्रस्टफुल आणि ट्रस्टवर्दी असला पाहिजे. तर तुमचे जे मत आहे, तुमच्या मते तुमचा फ्रेंड कसा असायला पाहिजे, तर ते तुमचे मत आहे ते तुम्ही व्यवस्थित अगदी इंग्रजीत सेंटेन्स ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्समध्ये लिहायचं आहे, आणि जिथे तुम्हाला 2 मार्क्स हे भेटून जातील. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण सेक्शन 2 जो आहे तो पाहिला, आणि जो 20 मार्क्ससाठी असणार आहे, ज्यासाठी तुम्ही किती
किती टाईम द्याल, तर त्यासाठी तुम्हाला क्वेश्चन नंबर 1A तुम्ही 15 ते 20 मिनटं द्यायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला P1ला किती, तर 15 ते 20 मिनटात तुम्हाला हे सगळे प्रश्न अटेंड करायचे आहेत. आणि जो सेक्शन 1 होता तर त्यासाठी तुम्हाला 10 ते 15 मिनटंही द्यायची आहेत लिहिण्यासाठी. व्यवस्थित अगदी उत्तर जे येईल ते शुअर असाल त्या उत्तराबाबत तरच लिहायचे आहे आणि तुम्ही एक्स्ट्राचे क्वेश्चन्स देखील सोडवू शकता. तर नंतरचा जो सेक्शन असणार आहे तो असणार आहे सेक्शन 3 असणार आहे, जो पोयमवरचा असणार आहे. आणि सेक्शन 3 जो असतो तो किती मार्क्ससाठी, 10 मार्क्ससाठी असतो, ज्यामध्ये 5 मार्क्ससाठी तुम्हाला पोयम देतील त्याच्यावरचे क्वेश्चन्स सोडवायचे आहेत आणि 5 मार्क्ससाठी काय असणार आहे, तर ॲप्रिसिएशन असणार आहे, ज्यामध्ये पाहू शकता तुम्ही क्वेश्चन नंबर 3A जो असणार आहे, A1 जो असणार आहे तो काय असणार आहे, 2 मार्क्ससाठी असणार आहे. सिम्पल फॅक्च्युअल, अगेन सिम्पल फॅक्च्युअलमध्ये फिल इन द ब्लँक्स वगैरे, त्यानंतर फिल इन द ब्लँक्स अँड ट्रू ऑर फॉल्स वेब चार्ट बेस्ड ऑन द पॅसेज असणार आहे. A2 जो असणार आहे तो कॉम्प्लेक्स फॅक्च्युअलमध्ये असणार आहे. तुम्हाला एखादी वेब डायग्राम देतील ती पूर्ण करा, अकॉर्डिंग टू द पोयममधली जे उत्तर असेल ते शोधून तिथे लिहायचं आहे. त्यानंतर A3 जो असणार आहे तो असणार आहे तुम्हाला किती, पोएटिक डिव्हाइसवर व्होकॅब्लरीवरती असणार आहे. व्होकॅब्लरीवरती असेल तर तुम्हाला व्यवस्थित अगदी त्यामध्ये सिनोनिम्स अँटोनिम्स जे कवितेतच असतात ते तुम्हाला शोधून लिहायचे आहेत. तर यासाठी किती, 1 मार्क्स असणार आहे. A2 साठी 2 मार्क्स आणि A1 साठी 2 मार्क्स असणार आहे. अशा तऱ्हेने क्वेश्चन नंबर 3A जो असणार आहे तो 5 मार्क्ससाठी असणार आहे, जे अत्यंत सोपा आहे आणि तो तुम्ही व्यवस्थित सोडवायचा आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, जे तुम्हाला वेब डायग्राम्स देतील ते पेनेने अथवा पेन्सिलने दोन्हीने काढले तरी चालतील. तुम्हाला जेणे योग्य वाटेल ते तुम्ही काढू शकता. तुमचे मार्क्स अजिबात कट होणार नाहीत. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3B जो असणार आहे तो ॲप्रिसिएशन, अगेन एखादी कवितावरचे तुम्हाला ॲप्रिसिएशन लिहा असं म्हणतील तर तुम्ही त्यामध्ये 5 मार्क्ससाठी आहे, तर तुम्ही या मुद्द्यांच्या आधारे ॲप्रिसिएशन लिहू शकता. टायटल काय आहे, त्याच्यानंतर पोएट, त्या पोएमचं पोएट कोण आहे, तर यासाठी अर्धा मार्क, टायटलसाठी अर्धा मार्क, राईम स्कीम काय आहे त्या पोएमची यासाठी किती, अर्धा मार्क. आणि त्यानंतर फिगर ऑफ स्पीच ओळखून लिहायचं आहे व्यवस्थित, त्यासाठी अर्धा मार्क. असे 2 मार्क्स, 4 मुद्दे जर तुम्ही लिहिले तर 2 मार्क्ससाठी ते असणार आहे. त्यानंतर 5वा जो असणार आहे तो तुम्हाला किती, 3 मार्क्ससाठी असणार आहे. सेंट्रल आयडिया, ज्यामध्ये तुम्ही 3 मार्क्ससाठी तुम्हाला सेंट्रल आयडिया काय आहे ती पोयमची लिहायची आहे. तर अशा प्रकारे 5 मार्क्ससाठी हे ॲप्रिसिएशन असणार आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, फिगर ऑफ स्पीच व्यवस्थित जर तुम्ही लिहिला तर त्यासाठी तुम्हाला 1 मार्क्स हे मिळून जातील. आणि सेंट्रल ऑफ आयडिया जो आहे तो 2 मार्क्ससाठी असणार आहे. अशा प्रकारे 3 मार्क्स आणि वरील जे असणार आहे ते राईम स्कीम, पोएट, टायटल यासाठी किती, अर्धा मार्क आणि 1 मार्क्स. तर अशा प्रकारे 5 मार्क्सचं डिव्हिजन केलेलं आहे. तर ॲप्रिसिएशन तुम्ही व्यवस्थित प्रत्येक कवितेचं हे करून जायचं आहे. त्यानंतर सेक्शन जो असणार आहे तो सेक्शन 4 जो असणार आहे तो किती, सेक्शन 3 यासाठी तुम्ही किती, 25 ते 30 मिनटं द्यायचे आहेत सोडवण्यासाठी. सेक्शन 4 जो असणार आहे तो तुम्हाला अनसीन पॅसेज असणार आहे आणि जो तुम्हाला 15 मार्क्ससाठी विचारण्यात येतो, ज्यामध्ये क्वेश्चन नंबर 4A जो असणार आहे तो 10 मार्क्ससाठी असणार आहे आणि राहिलेला जो प्रश्न समरी रायटिंगसाठी 5 मार्क्ससाठी विचारण्यात येतो. तर यामध्ये कोणताही अनसीन पॅसेज असेल, ज्यामध्ये A1 असणार आहे तो सिम्पल फॅक्च्युअल 2 मार्क्ससाठी, अगेन A2 जो असणार आहे तो देखील कॉम्प्लेक्स फॅक्च्युअलमध्ये अशी वेब डायग्राम देतील ती तुम्ही पूर्ण करा विथ द हेल्प ऑफ द अनसीन पॅसेज. अनसीन पॅसेज व्यवस्थित वाचायचं आहे आणि त्यावरील उत्तरे शोधून लिहायची आहेत. त्यानंतर A3 जो असणार आहे तो तुम्हाला असणार आहे तर व्होकॅब्लरीवरती असणार आहे, ज्यामध्ये अनसीन पॅसेजमधीलच तुम्हाला अँटिनोम्स वगैरे शोधून लिहायचे आहेत. तर अत्यंत सोपा असणार आहे. हा देखील 2 मार्क्ससाठी असणार आहे. A4 जो असणार आहे तो ग्रामर बेस्ड असणार आहे. WH क्वेश्चन्स तयार करा युझिंग एबल टू, वापरून वाक्यात वापर करून लिहा. तर हे देखील तुम्हाला A4 असणार आहे तो 2 मार्क्ससाठी असणार आहे. त्यानंतर A5 जो असणार आहे तो पर्सनल रिस्पॉन्स असणार आहे, ज्यामध्ये पॅसेजचे रिलेटेड तुम्हाला एखादं सेंटेन्स येतील आणि त्याच्याविषयी तुमचे पर्सनल रिस्पॉन्स काय आहे तर ते तुम्हाला व्यवस्थित 5 ते 6 ओळीत तुम्हाला पर्सनल रिस्पॉन्स लिहायचा आहे, ज्यासाठी 2 मार्क्स हे असणार आहेत. तर अशा तऱ्हेने A1 to A5 हे 10 मार्क्ससाठी प्रश्न विचारतात अनसीन पॅसेजवरती. व B जो असणार आहे क्वेश्चन नंबर
नंबर 4B जो असणार आहे तो समरी रायटिंगसाठी असणार आहे. तर त्यासाठी आपल्याला पॅसेज व्यवस्थित वाचायचं आहे. त्यामध्ये काय मेन्शन केलेलं आहे ते नक्की अगदी आपल्याला 4 ते 5 ओळीत लिहायचं आहे, ज्यासाठी 5 मार्क्स असणार आहेत. त्यामुळे टायटल लिहायला कोणीही विसरायचे नाही. तर अशा तऱ्हेने सेक्शन 4 जो असणार आहे ते तुम्हाला किती, तर तुम्हाला 15 मार्क्ससाठी असणार आहे आणि ज्यामध्ये तुम्हाला किती 20 ते 30 मिनिटे वेळ द्यायचा आहे. त्याच्यावर अजिबात वेळ इथे घालवायचा नाही, कारण आपल्याला सेक्शन 5 सोडवायचं आहे, ज्यामध्ये रायटिंग स्किल असतात, ज्यासाठी आपल्याला वेळ हा जास्त लागतो. तर रायटिंग स्किलचं सेक्शन 5 जो असणार आहे तो तुम्हाला 20 मार्क्ससाठी विचारण्यात येतो, ज्यामध्ये क्वेश्चन नंबर 5A जो असतो तो लेटरवरचा असतो, ज्यामध्ये तुम्हाला एखादं ॲडव्हर्टाइजमेंट देतात आणि त्याच्या रिगार्डिंग इन्फॉर्मल लेटर आणि फॉर्मल लेटर लिहायला सांगतात. तर कोणतंही एक आपल्याला त्यातलं लेटर जे तुम्हाला सोपं जाईल ते व्यवस्थित लिहायचं. इथं फॉर्मल लेटरचं तुम्हाला फॉर्मॅट दाखवला आहे बघा विद्यार्थी मित्रांनो. तर त्यामध्ये सर्वप्रथम कोण लिहित आहे त्याचा पत्ता, डेट, त्यानंतर कुणाला लिहित आहोत, टू व्यवस्थित अगदी लिहायचं आहे. सब्जेक्ट लिहायचा, सब्जेक्ट लिहायला विसरायचं नाही. त्यानंतर रिस्पेक्टेड सर आणि जो तुम्हाला सब्जेक्ट देतील ते व्यवस्थित लिहायचं आहे. थँकिंग यू, युअर्स फेथफुली अगदी व्यवस्थित 5 मार्क्ससाठी हा विचारण्यात येतो, त्यामुळे कोणतेही एकच लेटर हे लिहायचं आहे. त्यानंतर असणार आहे त्यामध्ये क्वेश्चन नंबर 5B जो असणार आहे तो 5 मार्क्ससाठी डायलॉग रायटिंग किंवा त्यामध्ये स्पीच रायटिंग, तर दोन्हीपैकी एक चूज करून तुम्ही लिहू शकता. डायलॉग रायटिंग अगदी सोपं आहे. त्यामध्ये तुम्हाला बघा तीन टाईपचे क्वेश्चन्स, सब क्वेश्चन्स दिलेले आहेत. तर पहिला जो असणार आहे तो 1 मार्क्ससाठी असणार आहे, ज्यामध्ये जंबल्ड ऑर्डरमध्ये डायलॉग देतील आणि ते तुम्हाला व्यवस्थित अगदी सिक्वेन्सने सेंटेन्स फक्त लिहायचे आहेत. त्यानंतर दुसरा जो असणार आहे तो इनकम्प्लीट तुम्हाला डायलॉग देतील, ज्यामध्ये तुम्हाला सेंटेन्स लिहायचे आहेत तुमचे विथ द रिलेटेड ऑफ द जे अपूर्ण तुम्हाला डायलॉग देतील त्याच्या रिलेटेड काय येईल त्याचा आन्सर ते व्यवस्थित तुम्हाला तिथे लिहायचं आहे, जे देखील 1 मार्क्ससाठी असणार आहे. आणि सी जो असणार आहे तो किती 3 मार्क्ससाठी असणार आहे. तुम्हाला एखादा विषय देतील आणि ज्यामध्ये तुम्हाला मिनिंगफुल 3 सेंटेन्स होतील. प्रत्येक डायलॉगचे 3 सेंटेन्स होतील असे तुम्हाला डायलॉग रायटिंग करायचं आहे, जे 3 मार्क्ससाठी असणार आहे. जे इथं एक्झाम्पल दिलेलं आहे पहा मित्रांनो, स्टुडंट आणि टीचर दिलेला आहे, ज्यामध्ये तुम्हाला स्टुडंटचे 3 सेंटेन्स व्हायला पाहिजेत आणि टीचरचे देखील 3 सेंटेन्स व्हायला पाहिजेत. असे तुम्हाला व्यवस्थित अगदी डायलॉग रायटिंग विषय काय आहे त्या रिगार्डिंग लिहायचा आहे. अशा तऱ्हेने हे 5 मार्क्ससाठी तुमचं डायलॉग रायटिंग असणार आहे आणि डायलॉग रायटिंग सोपं असल्यामुळे तुम्ही हा अटेंड केला तरी चालेल प्रश्न. त्यानंतर क्वेश्चन नंबर 6 A1 जो असणार आहे तो A1 आणि A2 हा इन्फॉर्मेशन ट्रान्सफरवर असणार आहे, ज्यामध्ये A1 जो असणार आहे तो तुम्हाला नॉन व्हर्बल टू व्हर्बल, म्हणजे एखादी तुम्हाला ट्री डायग्राम देतील आणि त्यानुसार तुमचा पॅसेज तयार करा. आणि A2 मध्ये काय असणार आहे तर एखादे तुम्हाला पॅसेज असेल त्यानुसार तुम्ही ट्री डायग्राममध्ये किंवा एखाद्या बॉक्सेसमध्ये तुम्हाला ती इन्फॉर्मेशन व्यवस्थित त्या पॅसेजवरची लिहायचं आहे. तर इथे मी व्हर्बल टू नॉन व्हर्बल लिहिलेलं आहे आणि ज्यामध्ये तुम्हाला एक टायटल द्यायचं आहे, त्यासाठी 1 मार्क्स असणार आहे. डू अँड डोंट्स यामध्ये कोणते येतील ते अकॉर्डिंग टू पॅसेज वाचून लिहायचं आहे. हे खूप सोपं असणार आहे, ज्यासाठी मार्क्स हे 5 असणार आहेत. तर अशा तऱ्हेने तुम्ही हे लिहू शकता. किंवा याला ऑरला असणार आहे तरी त्यानंतर ऑरला जे असणार आहे ते A1 A2 यापैकी कोणतंही एक सोडवायचं आहे, त्यामध्ये मार्क्स हे 5 असणार आहेत. त्यानंतर क्वेश्चन नंबर 6B जो असणार आहे त्यामध्ये एक्सपान्शन ऑफ आयडियाज किंवा रिपोर्ट रायटिंग किंवा स्टोरी रायटिंग, एखादी स्टोरी अर्धी देतील ती पूर्ण करा. रिपोर्ट रायटिंगचा विषय देतील तर ते लिहा किंवा एखादी आयडिया देतील त्याचे एक्सपांड करा, तर ते देखील 5 मार्क्ससाठी असणार आहे. तर तुम्ही व्यवस्थित त्याचा फॉर्मॅट काय आहे रिपोर्ट रायटिंगचा तर तो व्यवस्थित अगदी त्याचं डेट ते प्लेस व्यवस्थित त्याचं टायटल लिहून ते तुम्हाला तिथे देखील 5 मार्क्स हे मिळून जातील. ते देखील अशा तऱ्हेने रायटिंग स्किल जे असणार आहे ते सेक्शन 5 मधील रायटिंग स्किल जे असणार आहे ते 20 मार्क्ससाठी असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला 4 प्रश्न हे सोडवायचे आहेत. प्रत्येकी गुण किती 5 मार्क्स असणार आहेत. ऑरला देखील प्रश्न असल्यामुळे तुम्हाला इथे व्यवस्थित तुम्हाला जे येईल ते त्याचे उत्तर तुम्हाला लिहायचं आहे आणि यासाठी तुम्ही 30 ते 35 मिनिटे हा वेळ द्यायचा आहे. क्वेश्चन नंबर 5A आणि क्वेश्चन नंबर 5B साठी. आणि क्वेश्चन नंबर जो 6 असणार आहे 6 A1 आणि A2 साठी तुम्ही किती 30 ते 35 मिनिटे हा वेळ देऊ शकता. व्यवस्थित लिहायचं आहे, ते मार्क्स तुमचे कुठेही जाणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे.
त्यानंतर सेक्शन जो 6 असणार आहे तो असणार आहे तुमचा ट्रान्सलेशनचा. हा खूप सोपा प्रश्न असणार आहे, ज्यामध्ये 5 मार्क्ससाठी तुम्हाला क्वेश्चन नंबर 7 एमध्ये 4 वर्ड्सचे तुम्हाला मराठीत ट्रान्सलेशन करून द्यायचं आहे. त्यानंतर सेकंड वन जो असणार आहे तो तुम्हाला सेंटेन्स देतील, त्याचं मराठीत ट्रान्सलेशन करायचं आहे, ज्यामध्ये 2च सोडवायचे आहेत. आणि तिसरा जो असणार आहे एखादी प्रूव्हअप देतील, त्याचं तुम्हाला मराठी ट्रान्सलेशन करून लिहायचं. तर अशा तऱ्हेने 5 मार्क्सचा हा प्रश्न असणार आहे. हा स्किप करायचा नाही, ते मार्क्स तुम्हाला सहज मिळून जातील. तर अशा तऱ्हेने आपण इयत्ता 10वीचा इंग्लिश विषयाचा 80 मार्क्सचा पेपर कसा सोडवायचा आणि किती वेळ प्रत्येक सेक्शनला द्यायचा तर हे पाहिलं. ह्यामध्ये तुम्ही 10 मिनिट्स देऊ शकता आणि शेवटचे 10 मिनिट्स राहिलेले तुम्ही कोणता प्रश्न अटेंड केला नाही तर ते पाहायचं आणि तिथं व्यवस्थित अगदी उत्तर लिहायचं. तर तुमचा पेपर कंप्लीट झालेला आहे. तर अशा तऱ्हेने तुम्ही बोर्डाच्या येणारा परीक्षेचा पेपर लिहिला तर तुम्ही देखील पैकीच्या पैकी मार्क्स मिळवा. तर थँक्यू सो मच. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा.